वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। आज आहे 11 सप्टेंबर आणि गुरुजींची कथा सुरू आहे घृष्णेश्वर महादेव वेरूळ इथे। तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत। कथा संपल्यानंतर घृष्णेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत। तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। इथे घृष्णेश्वर महादेवचं मंदिराचं दर्शन तुम्हाला या बघायला मिळणार आहे। तिथे ऑनलाइन कथा चालू आहे आणि हे गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर मंदिर खूप समोर आहे आणि साइडला तो कळस पण दिसतोय महादेवाचा। हे आजूबाजूचा परिसर टेकडीवर मंदिर आहे आणि हे 12वे ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं। इथे पाऊस सुरू आहे थोडा थोडा, पण एवढा नाहीये। आणि हे मंदिराच्या बाहेरचे स्टॉल लागलेले आहे दर्शनासाठी। जे पूजाचं साहित्य आहे त्याचे सगळे स्टॉल लागलेले आहेत। आणि आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउ नसल्यामुळे आतमधलं काही शूट करता येणार नाहीये। आणि इथे खूप गर्दी आहे, त्यामुळे हे घृष्णेश्वर महादेव इथून एंट्री आतमध्ये गेटमध्ये, पण मोबाईल अलाउ नसल्यामुळे हे मुख्य प्रवेशद्वार। आणि हे मंदिराचा कळस। इथे भक्तांची गर्दी नेहमी सुरू असते। 12वे ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। इथे गुरुजींची 7 दिवसांची शिवमहापुराण कथा सुरू आहे। हा ब्लॉग आवडला असेल, घृष्णेश्वर महादेवाचं मंदिर तुम्ही पाहिलेलं आहे आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शॉर्ट व्हिडिओला जसे तुम्ही सपोर्ट करता तसा लॉंग व्हिडिओलाही सपोर्ट करा। हा अगदी छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून अपलोड केला। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।